जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. कोरोनाचं संकट कायम असताना गणेशोत्सव मात्र पर्यावरणपूरक आणि आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजनांच्या आधारे साजरा करावा, असं आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केलंय. टाळावी आणि गणपतीची आरती असेल, गणपतीचे असेल, हे ऑनलाईन भक्तांना उपलब्ध करून द्यायचं आहे. सार्वजनिक ठिकाणी आरती करून गर्दी होणार नाही यावर सध्या बंदी आहे. त्यामुळे ते ऑनलाईन आरती लोकांना उपलब्ध करून द्यावी. तसंच शक्यतो साध्या पद्धतीने आणि शाडूच्या मातीचं पर्यावरणपूरक गणपती वैयक्तिक लोकांनी सुद्धा बसवताना बसवावा आणि त्याचं विसर्जन आम्ही ह्यावेळी वर्षीसुद्धा मागच्या वर्षीसारखंच विसर्जनासाठी पावडरची व्यवस्था करून देणार आहे, ज्याच्यामधून घरच्या घरी आपल्याला त्या गणपतीचं विसर्जन करता येईल. तसंच आपण ह्यावेळेला टँक ऑन द व्हील अशी एक संकल्पना राबवतो आहे. जिथे 50पेक्षा जास्त सदनिका किंवा कुटुंब राहतात अशा सोसायट्यामध्ये, कॉलन्यामध्ये आपण गाडीवरून एक टँक त्या गाडीवर ठेवून तो टँक त्या कॉलनीमध्ये नेऊन उभा केला जाईल आणि त्या टँकमध्ये लोकांनी आपला वैयक्तिक गणपतीचं विसर्जन करावं, जेणेकरून त्यांना गोदावरीवर गंगेवर जाण्याचं काम नाही पडणार आणि गोदावरीचं प्रदूषणालाही त्याची मदत होईल की प्रदूषण कमी होईल आणि गर्दी टाळल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भावसुद्धा कमी होईल. पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचं आव्हान नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव साहेबांनी केले आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. कोरोना नियमांचं काटेकोर पालन करत कोरोनाशी यशस्वीरित्या लढा दिलाय. त्यामुळेच नंदुरबार जिल्हा हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांपैकी 6च्या 6 तालुके आज कोरोनामध्ये मुक्त झाले. जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोरोनानं कहर केला होता. जिल्ह्यात रुग्णालयात रुग्णांसाठी बेड देखील उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अनेक रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात आणि जवळ असलेल्या गुजरात राज्यात उपचारासाठी जावं लागत होतं. तर दुसरीकडे मृत्यूचा आकडा देखील वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं. जिल्हा प्रशासनानं लसीकरणाचं प्रमाण वाढवलं. अँब्युलन्स, बाईक अँब्युलन्स, ऑक्सिजन प्लांट यासारख्या नवीन उपाययोजना केल्या गेल्या होत्या आणि त्याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळेच आज नंदुरबार जिल्हा हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबार जिल्ह्यात 36,700 रुग्ण ऍक्टिव्ह होते. नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबारमध्ये होते 16,022 कोरोना रुग्ण, तर 388 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 0 आहे. शहादा येथे होते 11,686 रुग्ण, तर 235 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तेथेही ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 0 आहे. नवापूर येथे होते 4,145 कोरोना रुग्ण, तर 178 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या तेथेही 0 आहे. तळोदा येथे होते 3,780 कोरोना रुग्ण, तर 99 जणांचा त्यात मृत्यू झालाय. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 0. अक्कलकुवा येथे होते 1,204 कोरोना रुग्ण, तर 27 जणांचा त्यात आतापर्यंत मृत्यू झालाय. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 0. धाडगाव येथे होते 863 कोरोना रुग्ण, तर त्यातील 23 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 0. संपूर्ण जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर RD भोये यांनी सांगितलंय. आणि आता फक्त लोकांना हेच माझी हे आहेत अपेक्षा आहेत लोकांकडून की त्यांना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या पालन करायला पाहिजे. तर जर तसा केला तर आपली तिसरी लाट म्हणजे ते आपण अवॉइड करू शकतो. बाकी राहिला जर तिसरी लाटची आपली प्रिपरेशन बद्दल, तर जे हॉस्पिटल बेड्स आणि ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ICU ह्याची तयारी आपली पूर्णपणे ऑलमोस्ट झालेली आहे. ऑक्सिजन रिक्वायरमेंटसाठी पण आपलं जे लिक्विड टँक आपण बसवणार
तर तिचं पण नियोजन पूर्ण झालं आहे आणि त्याचं काम थोड्या दिवसात सुरू होईल. जागर जनस्थानसाठी जीवनमाळी, नंदुरबार. जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं महाराष्ट्रभर आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. आज नाशिकमध्ये पंचायत समितीच्या आवारात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलंय. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणारे आदिवासी बांधव आजही आपले वेगळेपण जपताना दिसून येत आहेत. याच आदिवासी बांधवांकडून आदिवासी संस्कृती व रानवनातील वस्तूंचा सांभाळ केला जातोय. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये आदिवासी भागातील ठेवा म्हणजेच जडीबुटी तसेच रानभाज्यांचं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवामध्ये एकूण 70 प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या. शहरी भागातील लोकांना आदिवासी संस्कृती व तसेच आदिवासी ठेवा कळावा यासाठी दरवर्षी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं हे कार्यक्रम घेतले जातात. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये रानभाज्यांचं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्टॉलचं जे पाहणी जे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. दादा, खरं तर या ज्या भाज्या आहेत ह्या आपण कधी दुर्मिळ असतात, आज नाशिक शहरामध्ये नागरिकांना या ठिकाणी बघायला मिळत आहे. काय सांगाल या महोत्सवाबद्दल? मागच्या वर्षापासून कृषी विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव हा उपक्रम साजरा केला जातो आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे. आपण बघितलं असेल की 9 ऑगस्टला क्रांती दिवस आणि आदिवासी दिवस या शुभ दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये ठाण्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली. आज नाशिकमध्ये हा उपक्रम साजरा केला जातो आहे. निसर्गाचा आपल्या पूर्वजांचा जो काही ठेवा आहे तो नागरिकांपर्यंत पोहोचावा, त्या ठेव्याचं प्रत्येकाचं काय महत्त्व आहे, त्याचे काय औषधी गुण आहेत आणि कोणत्या आजाराच्यासाठी पण त्याचा वापर होऊ शकतो, ही काही जुनी माहिती आमच्या पूर्वजांकडे आहे. या निमित्ताने ती सर्वसामान्य जनतेपर्यंत निश्चितपणे पोहोचेल आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये याचं आम्ही शेतीमध्ये पण रूपांतर करू शकतो का, हाही विचार कृषी विभाग करतो आहे. याच्यावर प्रोसेसिंगमध्ये आम्ही काय जाऊ शकतो का, याचाही विचार कृषी विभाग करतो आहे. खरं तर दादा, ह्या पद्धतीचा जे महोत्सव आहे हा क्वचितच या ठिकाणी भरत असतो शहरी भागामध्ये. खरं तर शहरातल्या लोकांना या भाज्यांच्या बद्दल ज्ञान किंवा कशा पद्धतीने याचा वापर करायला पाहिजे, काही आपल्याकडनं अशा पद्धतीने उपाययोजना भविष्यात होईल की जेणेकरून या भाज्या लोकांपर्यंत पोहोचतील, यांचं जे काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल, याच्यासाठी काय करताय? आता या कॅम्पसमध्ये साधारणतः अध्यक्ष महोदयांना पण मी विनंती करणार आहे की दर शनिवार रविवार जशी इकडं सुट्टी असते तर या दिवशी आम्हाला ही जागा उपलब्ध करून द्या. आमच्या ग्रामीण भागातल्या या बंधू आणि भगिनींच्यासाठी एक उदरनिर्वाहाचं पण ते साधन त्या ठिकाणी होईल आणि जनतेपर्यंत हा मेवा पण त्या माध्यमातून पोचू शकेल. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी याला हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा एक प्रयोग आहे. आपण बघितलं असेल की राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या संपूर्ण महोत्सवाची रानभाजी महोत्सवाची पाहणी केलेली आहे. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये या ग्रामीण भागातल्या आदिवासी भागामधला जो काही हा ठेवा आहे तो जनतेपर्यंत पोहोचावा, लोकांपर्यंत पोहोचावा, त्यासाठी दादा भुसे जे ते प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामन नितीन बोराडे, खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. यवतमाळ येथील मौजे फुलसांगवी येथील एका तरुणाचे हेलिकॉप्टर उडवताना बॅलन्स पाते तुटल्यानं आणि ते पाते डोक्याला लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात 10 तारखेला रात्री 2 समुदायांमध्ये समोरासमोर दगडफेक झाली. 2 युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद दगडफेकीमध्ये बदलला. या समुदायांना काबू करण्यासाठी पोलीस दलाकडून देखील 3 अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या प्रकरणात 33 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही आरोपी फरार आहे. त्यांचा शोध पोलीस दलाकडून घेण्यात येतोय. या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दंगल नियंत्रण पथकासह सारीच पोलीस यंत्रणा परिस्थितीकडे लक्ष देऊन आहे. दगडफेकीत काही दुचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दंगलीमध्ये जे आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय. 10:30 ते 11च्या सुमारास बिस्मिल्ला नगर आणि त्याच्या शेजारी लागून असलेली जी संमिश्र वस्ती चिचपाडा भिलाटी याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 युवक
आदिवासी समाजाचे हे लघुशंकेसाठी थांबले, तर त्याला काही मुस्लिम महिलांनी विरोध केला. त्याचा राग येऊन त्यांनी नंतर परत आपल्या घराजवळ जाऊन 10-15 मुलं जमवली आणि या मुस्लिम वस्तीच्या दिशेने दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम वस्तीतून देखील 10 ते 15 लोकांनी, युवकांनी त्यांच्यावर प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. त्या अनुषंगाने काल रात्री शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये या गुन्ह्यामध्ये जवळपास 33 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्यापैकी 6 आरोपी काल रात्रीच अटक केलेले आहेत. या गुन्ह्यातले काही फरार आरोपी होते, त्यांचा शोध पोलीस घेत होते. तर आज सुद्धा सकाळी 10:30 ते 11:45 दरम्यान त्यांनी येऊन एक 5 ते 7 मिनिटं इथं परत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आणि याची माहिती मिळताच मी स्वतः अपर पोलीस अधीक्षक, या उपविभागाचे SDPO, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व आमचे सर्व अंमलदार, रायट कंट्रोल पार्टी या ठिकाणी पोहोचलो व परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली. काल रात्री 1-2 वाहनांचं 2 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे. आज देखील एक इथले रहिवासी आहेत, त्यांच्या गाडीचं देखील नुकसान यांनी केलेलं आहे. आता त्याचा पंचनामा करून पुढे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या दगडफेकीत काही लोक सरळ घरात घुसल्यानं घरातील वस्तूंचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इंदुबाई गोरख साठे आणि आमच्या घरामध्ये रात्री 2 वेळा घुसले, पण आम्हाला काय मालूम कोण घुसले काय घुसले, पण आमची नुकसान झाली. हे कोण भरपाई करून देईल? मी गरीब बाई आहे दादा, 2 भांड्याचं काम करते. जागर जनस्थानसाठी जीवनमाळी, नंदुरबार. अनैतिक संबंधांच्या संशयावरून सहकारी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या करण्यात आली आहे. चाकणच्या नाणेकरवाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात सदर घटना घडली असून हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. भवानी कंपनीत कामाला असणाऱ्या कामगाराच्या आपल्या सहकारी असणाऱ्या कामगाराच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यानं सहकारी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या करण्यात आली आहे. चाकणच्या नारेकरवाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात सदर घटना घडली असून हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. अमोल गजानन राणे असं मयत झालेल्या इसमाचं नाव असून रामेश्वर वामन पवार या आरोपीनं त्याची हत्या केली आहे. आरोपीने त्याच्या पत्नीसही लोखंडी स्टूलनं मारहाण केली असून या मारहाणीत त्याची पत्नीही गंभीर प्रमाणात जखमी झाली आहे. पत्नीला मृत झाल्याचं समजून आरोपी फरार झाला होता. मात्र जखमी पत्नीला शुद्ध येताच तिने चाकण पोलिसात धाव घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला. चाकण पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी अधिक माहिती दिली आहे. हा अनैतिक प्रेम संबंधातून झालेला गुन्हा आहे. ते संबंधचा संशय ते होता जे कामगार रमेश वामन पवार आहे त्यांचा, की त्यांची पत्नीसोबत जे आहे मॅनेजर अमोल गजानन राणे यांचा अनैतिक संबंध आहे. जे कंपनी भवानी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांच्या डोक्यात आणि ठिकठिकाणी जबरदस्त वार केला आणि त्याचा परिणाम झाला की तो मयत झाला. त्यानंतर त्याने लोखंडी स्टूलने त्यांचे पत्नीवर वारंवार मारहाण केली, वार केला आणि शेवटी जेव्हा पत्नी निस्तब्ध झाली तेव्हा तिथून पळून गेला. पोलीस निरीक्षक श्री अशोक राजपूत आणि प्रेरणा कट्टे या लोकांनी योग्य मार्गदर्शन केले आणि तेव्हा ते आरोपी अटक करण्यात आले. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत.
या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत.
व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून संबंधित महिलेस ब्लॅकमेलही करण्यात येत होते. ही घटना मार्च ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत पुणे, सोमटणे, दिल्ली, पठाणकोट, अमृतसर, सुरत येथे घडली आहे. पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सावकार किरण संभाजी घारे, दीपक रामचंद्र ओसवाल या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याविषयी अधिक माहिती दिली आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी. यामध्ये एक पीडित महिला पोलीस स्टेशनला आली आणि तिने आम्हाला सांगितले की मी एका किरण घारे नावाच्या व्यक्तीकडनं 1 लाख रुपये व्याजाने घेतले. 10% व्याज आहे त्याला आणि मी 5 महिने त्याचं कंटिन्यू व्याज दिलं. 50,000 रुपये मी व्याज दिलं. तरी पण ते 1 लाख रुपये आणखी द्या म्हणून त्यांनी मला, मी देऊ शकत नाही म्हणून त्यांनी मला शरीर सुखाची मागणी केली आणि पैसे दिले नाहीत म्हणून मला रिव्हॉल्वर लावून एका लॉजवर नेलं आणि माझ्यावर बलात्कार केलेला आहे. या केसमध्ये या महिलेची ओळख आरोपी नंबर 2 जे दीपक ओसवाल म्हणून आहेत, ह्या दीपक ओसवालनी या आरोपी नंबर 1 किरण घारे याची ओळख करून दिलेली आहे आणि ओळख करून दिल्यानंतर पैसे देऊ शकत नाही म्हणून पीडित महिला दीपक ओसवाल यांना सांगितलं की मी आता 1-2 महिने पैसे देऊ शकत नाही, मी बाकी सगळे पैसे देईन. तर दीपक ओसवालने सांगितलं ते सांगतात त्याप्रमाणे कर म्हणजे तुला पैशाला रिलीफ मिळेल, पैसे द्यायची गरज नाही, त्यांच्याबरोबर जा. असं या 2 आरोपींनी संगनमताने हा सदरचा गुन्हा केलेला आहे. हा गुन्हा करताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आरोपींनी आणि व्हिडिओ शूटिंगमुळे त्याला IT ॲक्टचे कलम लागलेलं आहे. सावकारकीमुळे सावकारकीचं कलम लागलेलं आहे. 376 हे कलम लागलेलं आहे आणि रिव्हॉल्वर लावलेला आहे. त्यामुळं आर्म ॲक्टही हे 4ही कायद्याखाली गुन्हा दाखल करून आरोपीत आमची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. ती पोलीस कस्टडी रिमांड 17 तारखेपर्यंत आहे. या आरोपी नंबर 1 याच्यावर आणखी विविध पोलीस स्टेशनला 10 गुन्हे दाखल आहेत. त्याची माहिती आम्ही घेऊन या गुन्ह्याचे पुरावे आम्ही गोळा करून पुढील कारवाई, कायदेशीर कारवाई करीत आहोत. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. नंदुरबारमध्ये झालेल्या दगडफेकीत 6 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात 10 तारखेला रात्री 2 समुदायांमध्ये समोरासमोर दगडफेक झाली. 2 युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद दगडफेकीमध्ये बदलला. या समुदायांना काबू करण्यासाठी पोलीस दलाकडून देखील 3 अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या प्रकरणात 33 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही आरोपी फरार आहे. त्यांचा शोध पोलीस दलाकडून घेण्यात येतोय. या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दंगल नियंत्रण पथकासह सारीच पोलीस यंत्रणा परिस्थितीकडे लक्ष देऊन आहे. दगडफेकीत काही दुचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दंगलीमध्ये जे आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय. 10:30 ते 11च्या सुमारास बिस्मिल्ला नगर आणि त्याच्या शेजारी लागून असलेली जी संमिश्र वस्ती चिचपाडा भिलाटी याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 युवक आदिवासी समाजाचे हे लघुशंकेसाठी थांबले. तर त्याला काही मुस्लिम महिलांनी विरोध केला. त्याचा राग येऊन त्यांनी नंतर परत आपल्या घराजवळ जाऊन 10-15 मुलं जमवली आणि या मुस्लिम वस्तीच्या दिशेने दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम वस्तीतून देखील 10 ते 15 लोकांनी, युवकांनी त्यांच्यावर प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. त्या अनुषंगाने काल रात्री शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये या गुन्ह्यामध्ये जवळपास 33 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्यापैकी 6 आरोपी काल रात्रीच अटक केलेले आहेत. या गुन्ह्यातले काही फरार आरोपी होते, त्यांचा शोध पोलीस घेत होते. तर आज सुद्धा सकाळी 10:30 ते 11:15 दरम्यान त्यांनी येऊन एक 5 ते 7 मिनिटं इथं परत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.
आणि याची माहिती मिळताच मी स्वतः अपर पोलीस अधीक्षक या उपविभागाचे SDPO प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व आमचे सर्व अंमलदार राईट कंट्रोल पार्टी या ठिकाणी पोहोचलो व परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली. काल रात्री 1-2 वाहनांचं 2 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे. आज देखील एक इथले रहिवासी आहेत त्यांच्या गाडीचं देखील नुकसान यांनी केलेलं आहे. आता त्याचा पंचनामा करून पुढे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या दगडफेकीत काही लोक सरळ घरात घुसल्यानं घरातील वस्तूंचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इंदुबाई गोरख साठे आणि आमच्या घरामध्ये रात्री 2 वेळा घुसले, पण आम्हाला काय मालूम कोण घुसले काय घुसले, पण आमची नुकसान झाली हे कोण भरपाई करून देईल. मी गरीब बाई आहे दादा, धुणं भांड्याचं काम करते. जागर जनस्थानसाठी जीवनमाळी, नंदुरबार. नाशिक रोड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे, तर सुदैवानं शेळी मालकाने व लहान बालकानं पळ काढल्यामुळे ते दोघंही बचावले आहे. नाशिक रोड परिसरातील सावनगाव येथील पाटाकडील होमगार्ड वस्ती येथे असलेल्या वसाहतीत मध्यरात्री 3च्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करत तिला ठार केलं. सुदैवाने शेळी मालकानं व लहान बालकानं पळ काढल्यानं ते बचावले. या परिसरात वारंवार बिबट्यांच्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी नगरसेवक पंडित आवारे व टायगर ग्रुपचे सचिन जाधव यांनी भेट देऊन वन विभागाला संपर्क केला. तर या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिंजरा लावण्यात आलाय. या वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे रात्री काही काम असेल तर अंधारातच या नागरिकांना बाहेर पडावं लागतं. त्यामुळे आता या भागात लाईटचीही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बाहेर पळाला मग त्या वाघानं बकरी दाबून धरली, तर मग मी त्या पाठीमागं पडले. वाघ आमच्या दोघांच्या पाठीमागं लागला. जीव घेऊन आम्ही घरामध्ये पळालो. आमचं जे अंधारामध्ये आम्हाला लाईटही नाही काय नाही, अंधारात काही दिसलं नाही आम्हाला. आम्ही दोघं वाचलो, दोघं माई लेकरं. साईडचे लोक उठले म्हणून तो साईडचे लोक ठोठो बोंबवलो आम्ही, तर लोक धावपळ झाली. लाईट नाही काय लाईट नाही काय नाही, अंधारामध्ये लोक किती हालत आहे. भराडी वस्ती इथे काल रात्री पहाटे 3 वाजता बिबट्या आला व त्याने अचानक इथे राहत असलेल्या घरांच्या एका मालकाच्या शेळीवर हल्ला केला व त्या शेळीचा आरडाओरडा बघून घरातील शेळी मालक वगैरे ते बाहेर आले व त्या बिबट्याने त्या घर मालकावर पण हल्ला केला. तर असं सुदैवाने तो घर मालक वाचला व शेळीचे प्राण गेला. तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो की इथे राहत असलेल्या वस्तीकरांना लाईटीची व रस्त्याची सोय करून द्यावी. नगरसेवक पंडित आवारे यांनीही या भागात लाईट असण्याची गरज आता व्यक्त केली आहे. यांना आता लाईट देण्याचा प्रयत्न, एवढ्या 8 दिवसात आपण यांना लाईट देऊ. आणि शेजारीच आपण 8 दिवसापासून तो वाघ येतो म्हणून इथं पिंजरा लावलेला आहे. आता इथं काय झालं, सर्वीकडेच इतके वाघ झालेले, तर त्या वाघांना काही कोणाला काही मारायची काही अथॉरिटी नाही. त्याच्यामुळं ते सरकार असल्यामुळे आता त्यांचा वावर इथं शेजारीच बाजूला जंगल पण आहे, जवळच जंगल आहे, रेल्वे ट्रॅक्शनचं जंगल आहे, ते किर्लोस्करचं जंगल आहे. त्याच्यामुळे इथं वाघ कायम असतो. आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार सांगितलं आहे की यांना कमीत कमी एखादा रस्ता द्या, एखाद्या 2-4 लाईटी लावून द्या, पण त्यांचं आम्हाला उत्तर येतं आहे काही अनॉथराईज झोपडपट्टी बसल्या असल्यामुळे आपल्याला देता येत नाही. आपल्याला वरिष्ठांकडून परवानगी घ्यावा लागेल. तरी आता आम्ही त्यांना पाठपुरावा करून यांचा जीव महत्त्वाचा आहे. रात्री ही शेळी धरल्यानंतर या झोपडीतला एक मुलगा बाहेर आल्यानंतर त्या वाघाने त्या मुलावर सुद्धा चाल केली. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. बुलढाणा जिल्ह्यातील प्रास्ताविक वैद्यकीय महाविद्यालय शेगावी स्थापन करण्याची मागणी आता जोर धरते आहे. तसंच या वैद्यकीय महाविद्यालयाला संत श्री गजानन महाराजांचं नाव देण्याचीही मागणी आता होते आहे. शेगाव इथे सईबाई मोठे सामान्य रुग्णालय हे 200 खाटांचं रुग्णालय उपलब्ध असून शहरापासून 4 ते 5 किलोमीटरच्या आत महाराष्ट्र शासनाची जमीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने उपलब्ध आहे. जिल्ह्यातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी शेगाव हे योग्य स्थळ असल्यानं हे महाविद्यालय शेगाव इथेच स्थापन करण्यात यावं अशी मागणी ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष शेखर नागपाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शेगावातील रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर रुग्णांना बुलढाणा रुग्णालय किंवा अकोला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी जावं लागतं, ज्यात अनेक अडथळे येतात. तालुक्याला लागून असलेला खार पाणपट्ट्यातील रुग्णांना याचा अधिक फायदा होणार असल्यानं प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय शेगावी व्हावं आणि त्या महाविद्यालयाला संत श्री गजानन महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. शेगाव येथे मेडिकल कॉलेज व्हावा याकरता एक निवेदन
मुख्यमंत्री राजेश टोपे यांना रीतसर पाठवलेला आहे. शेगाव येथे मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, कारण की शेगाव येथील पेशंट वारंवार अकोल्याला पाठवले जातात. याकरता मागील 2020 पासून बुलढाणा येथे ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये वारंवार आम्ही या गोष्टीची तक्रार केलेल्या आहेत आणि आजपर्यंत त्या तक्रारी कायमच आहेत आणि आजही ते त्रास कायम आहे. ह्याच्याकरता शेगावला मेडिकल कॉलेज व्हावं, ही श्री संत गजानन महाराजांचं नाव त्या मेडिकल कॉलेजला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी रोहित देशमुख, शेगाव. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधत पिंपळगाव बसवंत येथे अपंग आदिवासी बांधवास गरजेच्या वस्तू तसंच धान्य किराणा मालाची भरीव मदत करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक उपक्रम राबवणारे अभिनव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आदिवासी दिनाचं औचित्य साधत येथील अंबिकानगर भागातील अपंग गरीब आदिवासी बांधवांना मदत केली आहे. या बांधवांना वॉकर, कॉट, कपडे, धान्य व किराणा आदी वस्तूंची मदत या मंडळानं केली आहे. जागतिक आदिवासी दिनी अभिनव मंडळाचे संस्थापक बापूसाहेब पाटील यांनी आपल्या सहकारी मित्रांना बरोबर घेत अंबिकानगर येथील अपंग आदिवासी बांधव सखाराम काळू ससाने यांना सर्व गरजेच्या वस्तू दिल्या. त्यांना वयाच्या मानाने त्यांना चालता येत नाही, ते काठीमुळे त्यांचा तोल जातो. त्यामुळे ना बापू भाऊंना मी त्या दिवशी कळवलं. त्याच निमित्ताने त्याची दखल घेत बापू भाऊनी ते अभिमन्यू मित्रमंडळातर्फे त्यांनी वाकर ते 2000पर्यंत असं 3 महिने पुरायला इतका त्यांना किराणा एक पॉट दिला. त्याच्यामुळे अभिमन्यू मित्र मंडळाचे मी अंबिकानगरतर्फे आभार मानतो. आज खऱ्या अर्थाने आदिवासी जागतिक दिन आहे आणि या आदिवासी जागतिक दिनामध्ये अभिनव कला क्रीडा मंडळाच्या वतीने सखाराम काळू ससाने असे वयोवृद्ध या ठिकाणी व्यक्ती आहेत आणि त्यांना आजार आहेत, शुगर आहेत, त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी चालता येत नाही आणि त्या चालताना त्यांचा तोल त्या ठिकाणी जातो. शुगर असल्यामुळे तोल जातो आणि मग काय करावं तर म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी एक वॉकर चालण्यासाठी दिलेलं आहे, जेणेकरून ते बॅलन्स करून चालू शकतील. त्याचप्रमाणे 3-4 महिने पुरेल इतकं त्यांना आम्ही किराणा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या जागतिक दिनाच्या निमित्ताने नक्कीच आम्ही एक पुण्याचं काम या ठिकाणी ससाने भाऊंच्या रूपाने या आम्ही करू शकतो. त्यांचे अपंगत्व काही प्रमाणात नाहीसे करण्याचा प्रयत्न करत त्यांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. या भरीव मदतीमुळे तसेच वॉकरमुळे सखाराम ससाने या बांधवास नक्कीच उत्साहाने जगण्याचं बळ मिळाले असल्याची भावना अंबिकानगर परिसरात व्यक्त केली जाते. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. कोरोनाचं संकट कायम असताना गणेशोत्सव मात्र पर्यावरणपूरक आणि आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजनांच्या आधारे साजरा करावा असं आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केलंय. टाळावी आणि गणपतीची आरती असेल, गणपतीचे असेल, हे ऑनलाईन भक्तांना उपलब्ध करून द्यायचं आहे. सार्वजनिक ठिकाणी आरती करून गर्दी होणार नाही यावर सध्या बंदी आहे. त्यामुळे ते ऑनलाईन आरती लोकांना उपलब्ध करून द्यावी. तसंच शक्यतो साध्या पद्धतीने आणि शाडूच्या मातीचं पर्यावरणपूरक गणपती वैयक्तिक लोकांनी सुद्धा बसवताना बसवावा आणि त्याचं विसर्जन आम्ही ह्या वर्षीसुद्धा मागच्या वर्षीसारखंच विसर्जनासाठी पावडरची व्यवस्था करून देणार आहे, ज्याच्यामधून घरच्या घरी आपल्याला त्या गणपतीचं विसर्जन करता येईल. तसंच आपण ह्यावेळेला टँक ऑन द व्हील अशी एक संकल्पना राबवतो आहे, जिथे 50पेक्षा जास्त सदनिका किंवा कुटुंब राहतात अशा सोसायट्यामध्ये, कॉलन्यामध्ये आपण गाडीवरून एक टँक त्या गाडीवर ठेवून तो टँक त्या कॉलनीमध्ये नेऊन उभा केला जाईल आणि त्या टँकमध्ये लोकांनी आपला वैयक्तिक गणपतीचं विसर्जन करावं, जेणेकरून त्यांना गोदावरीवर गंगेवर जाण्याचं काम नाही पडणार आणि गोदावरीच्या प्रदूषणाला त्याची मदत होईल की प्रदूषण कमी होईल आणि गर्दी टाळल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भावसुद्धा कमी होईल. पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचं आव्हान नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव साहेबांनी केले आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. कोरोना नियमांचं काटेकोर पालन करत कोरोनाशी यशस्वीरित्या लढा दिलाय, त्यामुळेच नंदुरबार जिल्हा हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांपैकी 6च्या 6 तालुके आज कोरोनामध्ये मुक्त झाले. जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोरोनानं कहर केला होता. जिल्ह्यात रुग्णालयात रुग्णांसाठी बेड देखील उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे अनेक रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात आणि जवळ असलेल्या गुजरात राज्यात उपचारासाठी जावं लागत होतं.
तर दुसरीकडे मृत्यूचा आकडा देखील वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं. जिल्हा प्रशासनानं लसीकरणाचं प्रमाण वाढवलं. ॲम्ब्युलन्स, बाईक ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन प्लांट यासारख्या नवीन उपाययोजना केल्या गेल्या होत्या आणि त्याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळेच आज नंदुरबार जिल्हा हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबार जिल्ह्यात 36,700 रुग्ण ॲक्टिव्ह होते. नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबारमध्ये होते 16,022 कोरोना रुग्ण, तर 388 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 0 आहे. शहादा येथे होते 11,686 रुग्ण, तर 235 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तेथेही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 0 आहे. नवापूर येथे होते 4,145 कोरोना रुग्ण, तर 178 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तेथेही 0 आहे. तळोदा येथे होते 3,780 कोरोना रुग्ण, तर 99 जणांचा त्यात मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 0. अक्कलकुवा येथे होते 1,204 कोरोना रुग्ण, तर 27 जणांचा त्यात आतापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 0. धाडगाव येथे होते 863 कोरोना रुग्ण, तर त्यातील 23 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 0. संपूर्ण जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर RD भोये यांनी सांगितलंय. आणि आता फक्त लोकांना हेच माझी हे आहेत अपेक्षा आहेत लोकांकडून की त्यांना कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरच्या पालन करायला पाहिजे. तर जर तसा केला तर आपली तिसरी लाट म्हणजे जे आपण अवॉइड करू शकतो. बाकी राहिला जर तिसरी लाटची आपली प्रिपरेशनबद्दल, तर जे हॉस्पिटल बेड्स आणि ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ICU ह्याची तयारी आपली पूर्णपणे ऑलमोस्ट झालेली आहे. ऑक्सिजन रिक्वायरमेंटसाठी पण आपलं जे लिक्विड टँक आपण बसवणार तर तिचं पण नियोजन पूर्ण झालं आहे आणि त्याचं काम थोड्या दिवसात सुरू होईल. जागर जनस्थानसाठी जीवनमाळी, नंदुरबार. जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं महाराष्ट्रभर आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात. आज नाशिकमध्ये पंचायत समितीच्या आवारात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलंय. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणारे आदिवासी बांधव आजही आपले वेगळेपण जपताना दिसून येत आहेत. याच आदिवासी बांधवांकडून आदिवासी संस्कृती व रानवनातील वस्तूंचा सांभाळ केला जातोय. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये आदिवासी भागातील ठेवा म्हणजेच जडीबुटी तसेच रानभाज्यांचं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवामध्ये एकूण 70 प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या. शहरी भागातील लोकांना आदिवासी संस्कृती व तसेच आदिवासी ठेवा कळावा यासाठी दरवर्षी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं हे कार्यक्रम घेतले जातात. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये रानभाज्यांचं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्टॉलचं जे पाहणी जे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. दादा, खरं तर या ज्या भाज्या आहेत ह्या आपण कधी दुर्मिळ असतात, आज नाशिक शहरामध्ये नागरिकांना या ठिकाणी बघायला मिळत आहे. काय सांगाल या महोत्सवाबद्दल? मागच्या वर्षापासून कृषी विभागाच्या वतीने रानभाज्या महोत्सव हा उपक्रम साजरा केला जातो आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळतो आहे. आपण बघितलं असेल की 9 ऑगस्टला क्रांती दिवस आणि आदिवासी दिवस या शुभ दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये ठाण्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली. आज नाशिकमध्ये हा उपक्रम साजरा केला जातो आहे. निसर्गाचा आपल्या पूर्वजांचा जो काही ठेवा आहे तो नागरिकांपर्यंत पोचावा, त्या ठेव्याचं प्रत्येकाचं काय महत्त्व आहे, त्याचे काय औषधी गुण आहेत आणि कोणत्या आजाराच्यासाठी पण त्याचा वापर होऊ शकतो, ही काही जुनी माहिती आमच्या पूर्वजांकडे आहे. या निमित्ताने ती सर्वसामान्य जनतेपर्यंत निश्चितपणे पोहोचेल आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये याचं आम्ही शेतीमध्ये पण रूपांतर करू शकतो का, हाही विचार कृषी विभाग करतो आहे. याच्यावर प्रोसेसिंगमध्ये आम्ही काय जाऊ शकतो का, याचाही विचार कृषी विभाग करतो आहे. खरं तर दादा, ह्या पद्धतीचा जे महोत्सव आहे हा क्वचितच या ठिकाणी भरत असतो शहरी भागामध्ये. खरं तर शहरातल्या लोकांना या भाज्यांच्याबद्दल ज्ञान किंवा कशा पद्धतीने याचा वापर करायला पाहिजे, काही आपल्याकडनं अशा पद्धतीने उपाययोजना भविष्यात होईल की जेणेकरून या भाज्या लोकांपर्यंत पोहोचतील, यांचं जे काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल, याच्यासाठी काय करताय? आता या कॅम्पसमध्ये साधारणतः अध्यक्ष महोदयांना पण मी विनंती करणार आहे
की दर शनिवार रविवार जशी इकडं सुट्टी असते तर या दिवशी आम्हाला ही जागा उपलब्ध करून द्या. आमच्या ग्रामीण भागातल्या या बंधू आणि भगिनींच्यासाठी एक उदरनिर्वाहाचं पण ते साधन त्या ठिकाणी होईल आणि जनतेपर्यंत हा मेवा पण त्या माध्यमातून पोचू शकेल. आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी याला हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा एक प्रयोग आहे. आपण बघितलं असेल की राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या संपूर्ण महोत्सवाची रानभाजी महोत्सवाची पाहणी केलेली आहे. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये या ग्रामीण भागातल्या आदिवासी भागामधला जो काही हा ठेवा आहे तो जनतेपर्यंत पोहोचावा, लोकांपर्यंत पोहोचावा, त्यासाठी दादा भुसे जे ते प्रयत्न करणार आहेत. कॅमेरामन नितीन बोराडेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. यवतमाळ येथील मौजे फुलसांगवी येथील एका तरुणाचे हेलिकॉप्टर उडवताना बॅलन्स पाते तुटल्यानं आणि ते पाते डोक्याला लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात 10 तारखेला रात्री 2 समुदायांमध्ये समोरासमोर दगडफेक झाली. 2 युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद दगडफेकीमध्ये बदलला. या समुदायांना काबू करण्यासाठी पोलीस दलाकडून देखील 3 अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या प्रकरणात 33 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही आरोपी फरार आहे. त्यांचा शोध पोलीस दलाकडून घेण्यात येतोय. या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दंगल नियंत्रण पथकासह सारीच पोलीस यंत्रणा परिस्थितीकडे लक्ष देऊन आहे. दगडफेकीत काही दुचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दंगलीमध्ये जे आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय. 10:30 ते 11च्या सुमारास बिस्मिल्ला नगर आणि त्याच्या शेजारी लागून असलेली जी संमिश्र वस्ती चिचपाडा भिलाटी याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 युवक आदिवासी समाजाचे हे लघुशंकेसाठी थांबले. तर त्याला काही मुस्लिम महिलांनी विरोध केला. त्याचा राग येऊन त्यांनी नंतर परत आपल्या घराजवळ जाऊन 10-15 मुलं जमवली आणि या मुस्लिम वस्तीच्या दिशेने दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम वस्तीतून देखील 10 ते 15 लोकांनी युवकांनी त्यांच्यावर प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. त्या अनुषंगाने काल रात्री शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये या गुन्ह्यामध्ये जवळपास 33 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्यापैकी 6 आरोपी काल रात्रीच अटक केलेले आहेत. या गुन्ह्यातले काही फरार आरोपी होते, त्यांचा शोध पोलीस घेत होते. तर आज सुद्धा सकाळी 10:30 ते 11:15 दरम्यान त्यांनी येऊन एक 5 ते 7 मिनिटं इथं परत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आणि याची माहिती मिळताच मी स्वतः अपर पोलीस अधीक्षक, या उपविभागाचे SDPO, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व आमचे सर्व अंमलदार, राईट कंट्रोल पार्टी या ठिकाणी पोहोचलो व परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली. काल रात्री 1-2 वाहनांचं 2 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे. आज देखील एक इथले रहिवासी आहेत त्यांच्या गाडीचं देखील नुकसान यांनी केलेलं आहे. आता त्याचा पंचनामा करून पुढे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या दगडफेकीत काही लोक सरळ घरात घुसल्यानं घरातील वस्तूंचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इंदुबाई गोरख साठे आणि आमच्या घरामध्ये रात्री 2 वेळा घुसले, पण आम्हाला काय मालूम कोण घुसले काय घुसले, पण आमची नुकसान झाली हे कोण भरपाई करून देईल. मी गरीब बाई आहे दादा, 2 भांड्याचं काम करते. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार. अनैतिक संबंधांच्या संशयावरून सहकारी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या करण्यात आली आहे. चाकणच्या नाणेकरवाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात सदर घटना घडली असून हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. भवानी कंपनीत कामाला असणाऱ्या कामगाराच्या आपल्या सहकारी असणाऱ्या कामगाराच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यानं सहकारी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याची हत्या करण्यात आली आहे. चाकणच्या नारेकरवाडी येथील भवानी कंपनीच्या आवारात सदर घटना घडली असून हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. अमोल गजानन राणे असं मयत झालेल्या इसमाचं नाव असून रामेश्वर वामन पवार या आरोपीनं त्याची हत्या केली आहे. आरोपीने त्याच्या पत्नीसही लोखंडी स्टूलनं मारहाण केली असून या मारहाणीत त्याची पत्नीही गंभीर प्रमाणात जखमी झाली आहे. पत्नीला मृत झाल्याचं समजून आरोपी फरार झाला होता. मात्र जखमी पत्नीला शुद्ध येताच तिने चाकण पोलिसात धाव घेऊन हा सर्व प्रकार उघडकीस आणला. चाकण पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी अधिक माहिती दिली आहे. हा अनैतिक प्रेम संबंधातून झालेला गुन्हा आहे. ते संबंधच्या संशय ते होता जे
कामगार रमेश वामन पवार आहे त्यांची पत्नीसोबत जे आहे मॅनेजर अमोल गजानन राणे यांचा अनैतिक संबंध आहे. जे कंपनी भवानी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांचं डोक्यात आणि ठिकठिकाणी जबरदस्त वार केला आणि त्याचा परिणाम झाला की तो मय्यत झाला. त्यानंतर त्याने लोखंडी स्टूलने त्यांचे पत्नीवर वारंवार मारहाण केली, वार केला आणि शेवटी जेव्हा पत्नी निस्तब्ध झाली तेव्हा तिथून पळून गेला. पोलीस निरीक्षक श्री अशोक राजपूत आणि प्रेरणा कट्टे या लोकांनी योग्य मार्गदर्शन केले आणि तेव्हा ते आरोपी अटक करण्यात आले. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की
सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बी.पी. पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा बी.पी. पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट बी.पी. पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन,
जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करून तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून संबंधित महिलेस ब्लॅकमेलही करण्यात येत होते. ही घटना मार्च ते 8 ऑगस्ट 2019 या कालावधीत पुणे, सोमटणे, दिल्ली, पठाणकोट, अमृतसर, सुरत येथे घडली आहे. पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सावकार किरण संभाजी घारे, दीपक रामचंद्र ओसवाल या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याविषयी अधिक माहिती दिली आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी. यामध्ये एक पीडित महिला पोलीस स्टेशनला आली आणि तिने आम्हाला सांगितले की मी एका किरण घारे नावाच्या व्यक्तीकडनं 1 लाख रुपये व्याजाने घेतले, 10% व्याज आहे त्याला आणि मी 5 महिने त्याचं कंटिन्यू व्याज दिलं, 50,000 रुपये मी व्याज दिलं, तरी पण ते 1 लाख रुपये आणखी द्या म्हणून त्यांनी मला, मी देऊ शकत नाही म्हणून त्यांनी मला शरीर सुखाची मागणी केली आणि पैसे दिले नाहीत म्हणून मला रिव्हॉल्वर लावून एका लॉजवर नेलं आणि माझ्यावर बलात्कार केलेला आहे. या केसमध्ये या महिलेची ओळख आरोपी नंबर 2 जे दीपक ओसवाल म्हणून आहेत, ह्या दीपक ओसवालनी या आरोपी नंबर 1 किरण घारे याची ओळख करून दिलेली आहे आणि ओळख करून दिल्यानंतर पैसे देऊ शकत नाही म्हणून पीडित महिला दीपक ओसवाल यांना सांगितलं की मी आता 1-2 महिने पैसे देऊ शकत नाही, मी बाकी सगळे पैसे देईन. तर दीपक ओसवालने सांगितलं ते सांगतात त्याप्रमाणे कर म्हणजे तुला पैशाला रिलीफ मिळेल, पैसे द्यायची गरज नाही, त्यांच्याबरोबर जा. असं या 2 आरोपींनी संगनमताने हा सदरचा गुन्हा केलेला आहे. हा गुन्हा करताना त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आरोपींनी आणि व्हिडिओ शूटिंगमुळे त्याला IT ॲक्टचे कलम लागलेलं आहे, सावकारकीमुळे सावकारकीचं कलम लागलेलं आहे, 376 हे कलम लागलेलं आहे आणि रिव्हॉल्वर लावलेला आहे. त्यामुळं आर्म ॲक्टही हे 4ही कायद्याखाली गुन्हा दाखल करून आरोपीत आमची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. ती पोलीस कस्टडी रिमांड 17 तारखेपर्यंत आहे. या आरोपी नंबर 1 याच्यावर आणखी विविध पोलीस स्टेशनला 10 गुन्हे दाखल आहेत. त्याची माहिती आम्ही घेऊन या गुन्ह्याचे पुरावे आम्ही गोळा करून पुढील कारवाई, कायदेशीर कारवाई करीत आहोत. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड.
नंदुरबारमध्ये झालेल्या दगडफेकीत 6 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. नंदुरबार शहरातील बिस्मिल्ला चौकात 10 तारखेला रात्री 2 समुदायांमध्ये समोरासमोर दगडफेक झाली. 2 युवकांच्या लघुशंका करण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद दगडफेकीमध्ये बदलला. या समुदायांना काबू करण्यासाठी पोलीस दलाकडून देखील 3 अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या प्रकरणात 33 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही आरोपी फरार आहे. त्यांचा शोध पोलीस दलाकडून घेण्यात येतोय. या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दंगल नियंत्रण पथकासह सारीच पोलीस यंत्रणा परिस्थितीकडे लक्ष देऊन आहे. दगडफेकीत काही दुचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दंगलीमध्ये जे आरोपी फरार आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात येणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलंय. 10:30 ते 11च्या सुमारास बिस्मिल्ला नगर आणि त्याच्या शेजारी लागून असलेली जी संमिश्र वस्ती चिचपाडा भिलाटी याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 2 युवक आदिवासी समाजाचे हे लघुशंकेसाठी थांबले. त्याला काही मुस्लिम महिलांनी विरोध केला. त्याचा राग येऊन त्यांनी नंतर परत आपल्या घराजवळ जाऊन 10-15 मुलं जमवली आणि या मुस्लिम वस्तीच्या दिशेने दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम वस्तीतून देखील 10 ते 15 लोकांनी युवकांनी त्यांच्यावर प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. त्या अनुषंगाने काल रात्री शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये या गुन्ह्यामध्ये जवळपास 33 आरोपी निष्पन्न केलेले आहेत. त्यापैकी 6 आरोपी काल रात्रीच अटक केलेले आहेत. या गुन्ह्यातले काही फरार आरोपी होते, त्यांचा शोध पोलीस घेत होते. तर आज सुद्धा सकाळी 10:30 ते 11:45 दरम्यान त्यांनी येऊन एक 5 ते 7 मिनिटं इथं परत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला आणि याची माहिती मिळताच मी स्वतः अपर पोलीस अधीक्षक, या उपविभागाचे SDPO, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व आमचे सर्व अंमलदार, राईट कंट्रोल पार्टी या ठिकाणी पोहोचलो व परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली. काल रात्री 1-2 वाहनांचं 2 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे. आज देखील एक इथले रहिवासी आहेत, त्यांच्या गाडीचं देखील नुकसान यांनी केलेलं आहे. आता त्याचा पंचनामा करून पुढे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या दगडफेकीत काही लोक सरळ घरात घुसल्यानं घरातील वस्तूंचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इंदुबाई गोरख साठे आणि आमच्या घरामध्ये रात्री 2 वेळा घुसले, पण आम्हाला काय मालूम कोण घुसले काय घुसले, पण आमची नुकसान झाली हे कोण भरपाई करून देईल. मी गरीब बाई आहे दादा, 2 भांड्याचं काम करते. जागर जनस्थानसाठी जीवनमाळी, नंदुरबार. नाशिक रोड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे, तर सुदैवानं शेळी मालकाने व लहान बालकानं पळ काढल्यामुळे ते दोघंही बचावले आहे. नाशिक रोड परिसरातील सावनगाव येथील पाटाकडील होमगार्ड वस्ती येथे असलेल्या वसाहतीत मध्यरात्री 3च्या सुमारास बिबट्याने शेळीवर हल्ला करत तिला ठार केलं. सुदैवाने शेळी मालकानं व लहान बालकानं पळ काढल्यानं ते बचावले. या परिसरात वारंवार बिबट्यांच्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी नगरसेवक पंडित आवारे व टायगर ग्रुपचे सचिन जाधव यांनी भेट देऊन वन विभागाला संपर्क केला. तर या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिंजरा लावण्यात आलाय. या वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून लाईटची व्यवस्था नाही, त्यामुळे रात्री काही काम असेल तर अंधारातच या नागरिकांना बाहेर पडावं लागतं. त्यामुळे आता या भागात लाईटचीही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बाहेर पळाला आणि मग त्या वाघानं बकरी दाबून धरली, तर मग मी त्या पाठीमागं पळले. वाघ आमच्या दोघांच्या पाठीमागं लागला. जीव घेऊन आम्ही घरामध्ये पळालो. आमचं जे अंधारामध्ये आम्हाला लाईटही नाही, काय नाही, अंधारात काही दिसलं नाही आम्हाला. आम्ही दोघं वाचलो, दोघं माई लेकरं. साईडचे लोक उठले म्हणून तो साईडचे लोक ठोठो बोंबवलो आम्ही, तर लोक धावपळत आले. लाईट नाही, काय लाईट नाही, काय नाही, अंधारामध्ये लोक आमच्यावाली किती हालत आहे. भराडी वस्ती इथे काल रात्री पहाटे 3 वाजता बिबट्या आला व त्याने अचानक इथे राहत असलेल्या घरांच्या एका मालकाच्या शेळीवर हल्ला केला व त्या शेळीचा आरडाओरडा बघून तर घरातील शेळी मालक वगैरे ते बाहेर आले व त्या बिबट्याने त्या घर मालकावर पण हल्ला केला. तर असं सुदैवाने तो घर मालक वाचला व शेळीचा प्राण गेला. तर मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो की इथे राहत असलेल्या वस्तीकरांना लाईटीची व रस्त्याची सोय करून द्यावी. नगरसेवक पंडित आवारे यांनीही या भागात लाईट असण्याची गरज आता व्यक्त केली आहे. यांना आता लाईट देण्याचा प्रयत्न, एवढ्या 8 दिवसात आपण यांना लाईट देऊ. आणि शेजारीच आपण 8 दिवसापासून तो वाघ येतो म्हणून इथं पिंजरा लावलेला आहे. आता इथं काय झालं, सर्वीकडेच इतके वाघ झालेले, तर त्या वाघांना काय
कोणाला काही मारायची काही ऑथॉरिटी नाही, त्याच्यामुळं ते सरकार असल्यामुळे आता त्यांचा वावर इथं शेजारीच बाजूला जंगल पण आहे, जवळच जंगल आहे, रेल्वे ट्रॅक्शनचं जंगल आहे, ते किर्लोस्करचं जंगल आहे, त्याच्यामुळे इथं वाघ कायम असतो. आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले की यांना कमीत कमी एखादा रस्ता द्या, एखाद्या 2-4 लाईटी लावून द्या, पण त्यांचं आम्हाला उत्तर येतं आहे काही अनॉथराईज झोपडपट्टी बसले असल्यामुळे आपल्याला देता येत नाही, आपल्याला वरिष्ठांकडून परवानगी घ्यावा लागेल. तरी आता आम्ही त्यांना पाठपुरावा करून यांचा जीव महत्त्वाचा आहे. रात्री ही शेळी धरल्यानंतर या झोपडीतला एक मुलगा बाहेर आल्यानंतर त्या वाघाने त्या मुलावर सुद्धा चाल केली. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. बुलढाणा जिल्ह्यातील प्रास्ताविक वैद्यकीय महाविद्यालय शेगावी स्थापन करण्याची मागणी आता जोर धरते आहे. तसंच या वैद्यकीय महाविद्यालयाला संत श्री गजानन महाराजांचं नाव देण्याची ही मागणी आता होते आहे. शेगाव इथे सईबाई मोठे सामान्य रुग्णालय हे 200 खाटांचं रुग्णालय उपलब्ध असून शहरापासून 4 ते 5 किलोमीटरच्या आत महाराष्ट्र शासनाची जमीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने उपलब्ध आहे. जिल्ह्यातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी शेगाव हे योग्य स्थळ असल्यानं हे महाविद्यालय शेगाव इथेच स्थापन करण्यात यावं अशी मागणी ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष शेखर नागपाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शेगावातील रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर रुग्णांना बुलढाणा रुग्णालय किंवा अकोला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी जावं लागतं, ज्यात अनेक अडथळे येतात. तालुक्याला लागून असलेला खार पाणपट्ट्यातील रुग्णांना याचा अधिक फायदा होणार असल्यानं प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय शेगावी व्हावं आणि त्या महाविद्यालयाला संत श्री गजानन महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. शेगाव येथे मेडिकल कॉलेज व्हावा याकरता एक निवेदन मुख्यमंत्री राजेश टोपे यांना रीतसर पाठवलेलं आहे. शेगाव येथे मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, कारण की शेगाव येथील पेशंट वारंवार अकोल्याला पाठवले जातात. याकरता मागील 2020 पासून बुलढाणा येथे ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये वारंवार आम्ही हे गोष्टीची तक्रार केलेल्या आहेत आणि आजपर्यंत त्या तक्रारी कायमच आहेत आणि आजही ते त्रास कायम आहे. ह्याच्याकरता शेगावला मेडिकल कॉलेज व्हावं, ही श्री संत गजानन महाराजांचं नाव त्या मेडिकल कॉलेजला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. जागर जनस्थानसाठी रोहित देशमुख, शेगाव. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधत पिंपळगाव बसवंत येथे अपंग आदिवासी बांधवास गरजेच्या वस्तू तसंच धान्य किराणा मालाची भरीव मदत करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत येथील सामाजिक उपक्रम राबवणारे अभिनव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने आदिवासी दिनाचं औचित्य साधत येथील अंबिकानगर भागातील अपंग गरीब आदिवासी बांधवांना मदत केली आहे. या बांधवांना वॉकर, कॉट, कपडे, धान्य व किराणा आदी वस्तूंची मदत या मंडळानं केली आहे. जागतिक आदिवासी दिनी अभिनव मंडळाचे संस्थापक बापूसाहेब पाटील यांनी आपल्या सहकारी मित्रांना बरोबर घेत अंबिकानगर येथील अपंग आदिवासी बांधव सखाराम काळू ससाने यांना सर्व गरजेच्या वस्तू दिल्या. त्यांना वयाच्या मानाने त्यांना चालता येत नाही, ते काठीमुळे त्यांचा तोल जातो, त्यामुळे ना बापू भाऊंना मी त्या दिवशी कळवलं. त्याच निमित्ताने त्याची दखल घेत बापू भाऊनी ते अभिमन्यू मित्रमंडळातर्फे त्यांनी वाकर ते 2000पर्यंत असं 3 महिने पुराले इतका त्यांना किराणा एक पॉट दिला. त्याच्यामुळे अभिमन्यू मित्र मंडळाचे मी अंबिकानगरतर्फे आभार मानतो. आज खऱ्या अर्थाने आदिवासी जागतिक दिन आहे आणि या आदिवासी जागतिक दिनामध्ये अभिनव कला क्रीडा मंडळाच्या वतीने सखाराम काळू ससाने असे वयोवृद्ध या ठिकाणी व्यक्ती आहेत आणि त्यांना आजार आहेत, शुगर आहेत, त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी चालता येत नाही आणि त्या चालताना त्यांचा तोल त्या ठिकाणी जातो. शुगर असल्यामुळे तोल जातो आणि मग काय करावं तर म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी एक वॉकर चालण्यासाठी दिलेलं आहे, जेणेकरून ते बॅलन्स करून चालू शकतील. त्याचप्रमाणे 3-4 महिने पुरेल इतकं त्यांना आम्ही किराणा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या जागतिक दिनाच्या निमित्ताने नक्कीच आम्ही एक पुण्याचं काम या ठिकाणी ससाने भाऊंच्या रूपाने या आम्ही करू शकतो. त्यांचे अपंगत्व काही प्रमाणात नाहीसे करण्याचा प्रयत्न करत त्यांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. या भरीव मदतीमुळे तसेच वॉकरमुळे सखाराम ससाने या बांधवास नक्कीच उत्साहाने जगण्याचं बळ मिळाले असल्याची भावना अंबिकानगर परिसरात व्यक्त केली जाते. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.